पती निद्रावस्थेत गेल्यानंतर पत्नीने निद्रावस्थेत जावं, तिने पहाटी उठावं, आंघोळ. आता कोण आधी उठतं न बोललेलं बरं. खेड्यापाड्यात आहे, पण शहरात हल्ली हाच ठोंब्या अगोदर उठतो. इकडचं नाही सांगत मी, नाशिककडचं सांगतो. हो, नाशिकला गेलं का पुण्याकडचं सांगायचं असतं. असं आहे ते. हा ठोंब्या तिच्या अगोदर उठतो, कारण 5 वाजता नगरपालिकेचं नळाला पाणी येतं आणि ही पसरेल असते. कशाची निद्रा काय माहिती. सकाळपासून उठ, पंचपात्री भर, पिंप भर, पाण्याची टाकी भर, सगळे हांडे भर, वरची टाकी पण भर, मर मर मर, दिवसभर पाणी भर. आणि ऑफिसला गेला का त्याला लोक म्हणतात गुड मॉर्निंग सर. काय मरायचा सर आहे. ही 8 वाजता उठून म्हणते अरे अरे ऐकलं का. किती किती भयानक परिस्थिती आहे. जी बाई नवऱ्याला अरे तुरे करते ती बाई पुढच्या जन्मात घुबडीन होते. असं शिव महापुराणात आहे बरं का. सॉरी, माझं नाही हे. अनुसूया ऐकताय ना. अरे ऐकलं का. काय फार आळस आला रे मला. तो मनातली मनात म्हणला तू फ्रेश कधी राहते. ऐक ना, काय मला चहा देतो का रे करून. त्याने चहा केला, छानपैकी तिला बेडवर बसली होती नेऊन दिला. आणि आमच्या सुशिक्षित लोकांनी त्या चहाला नाव दिलं बेड टी. प्याता प्याता मराया पाहिजे. अरे काय सीते, पती आनंदात असेल त्या बाईने कधी नाराज राहू नये. संसारूपी गाड्याचे 2 चाक आहेत. एक पती एक पत्नी आणि 2 चाकांवर तो गाडा चालतो. बरोबर का चूक सांगा. पण तुमचेच नाही, अनुसूयेचे नियम सांगतो मी, अत्री ऋषींचे पण सांगणार आहे. तुम्ही काळजीच करू नका. पण मी अनुसूया अगोदर का सुरू केली हे बघा. ही अनुभूती आहे. ही अनुभूती आहे. कुत्र येणं म्हणजे कथा सफल आहे. जाऊ द्या, काहीच म्हणू नका त्याला. काय नाही करणार ते. उद्या कोणी म्हणाय नको नाशिकच्या बाबाचं कीर्तन प्रवचन कथा झाली. कुत्र सुद्धा नव्हतं, कुत्रा पण होत. असं आहे. दत्तप्रभूंची मगाशी कुत्र्यांचा विषय सांगितला. 4 वेद सफल झाली कथा तुमची. सफल झाली. आणि पारायण पण तुमचं गुरु माऊलींच्या चरणी आजच पोहोचलं. तुम्ही उद्या चित्रगुप्ताची वही स्वामींपुढे अर्पण करणार. पोहोचली तुमची सेवा, सफल झाली. कारण का, मी काय पाठ करून नाही आलो, तासन तास सेवा करून आलोय मी. रोजचा माझा 108 माळा जप आहे. तसं मी बोलत पण नाही घरात कुणाशी. साधना पाहिजे. नुसता माझाच मायकन माझच ऐक त्याचा फायदा नाही होत. साधनेत ना असावं. अनुसूया, सीते, पती जर नाराज असेल पत्नीने आनंदी राहू नये. आणि पती आनंदी असेल पत्नीने नाराज राहू नये. तिने सतत नाकापर्यंत पदर घ्यावा. ऐकताय ना. म्हणजे ऐका फक्त, टेन्शन नका घेऊ तुम्ही. कारण स्त्रीचं सौंदर्य केस आणि नाकात असतं. स्त्रीचं सौंदर्य लांब सडक केस आणि लांब सडक नाक जर असेल, स्त्रीचं सौंदर्य खुलतं. म्हणून आपला पती सोडून दुसऱ्या परपुरुषाने ते केस आणि नाक बघू नये म्हणून ती झाकण्याची पद्धत आहे. पूर्वीच्या काळी पदर नाकाच्या खाली असायचा. आता सरकत सरकत तो कुठं गेला कळायलाच मार्गी नाही.
मुलींना मुलांचे कधीच कपडे वापरू देऊ नये. वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मी 20 वर्षापासून बोंबलतोय, आता डॉक्टर सांगायला लागले जीन्सची पॅन्ट, जीन्स सगळ्यात घातक आहे तरुण तरुणींसाठी. नाही तर त्या राजीवजी दीक्षितचा कार्यक्रम केला लोकांनी. हो, आम्हाला जाहीरपणे हे बोलता येत नाही. ही पाश्चात्य संस्कृती आहे, तिकडं थंडी जास्त आहे म्हणून ते कपडे तिकडं सूट आहे. जननेंद्रिय जे असतं त्याचं टेम्परेचर हे मेंटेन राहण्यासाठी हिंदुस्थानातले जे सुती कपडे ते वापरण्याची प्रथा आहे. या कपड्यांमुळं काय होतं, एक तर पुरुषांमध्ये किंवा महिलांमध्ये संततीत अडथळे येण्याची परिणामकारकता वाढते आहे. म्हणून आपली जी रेहन सेहन आहे, आता व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कुणी काय वापरावं याविषयी न बोललेलं बरं. परंतु अंगभर कपडे अंगावरती असावे. बापाने मुलीला आयफोन घेऊन दिला, ती दुकानात गेली, कवर बसवलं, स्क्रीन गार्ड बसवलं आणि संध्याकाळी फोटो काढायला बापाने तो फोन घेतला. बेटा हा फोन कोणता आहे? पप्पा सकाळचाच आहे. अगं पण सकाळपेक्षा छान दिसतोय. ती म्हणली छान कसा नाही दिसणार पप्पा, मी कवर बसवलं, स्क्रीन गार्ड बसवलं. म्हणले बेटा अगोदर चांगला नव्हता का? म्हणे चांगला होता, पण स्क्रीन गार्ड आणि कवर बसवल्यामुळं तो अजून चांगला दिसायला लागला. बापाच्या डोळ्यात खळकन पाणी आलं. म्हणे बेटा स्क्रीन गार्ड का बसवलं? म्हणे असा पडून फुटणार नाही. कवर का बसवलं? पाठीकडून फुटणार नाही. बाप म्हणला बेटा हा जर फुटला तुटला तर मी तुला पुन्हा नवीन विकत घेऊन देईल, माझी परिस्थिती चांगली आहे. पण ऐक माझ्या बाळा, या मोबाईलपेक्षा तुझं शरीर अमूल्य आहे, म्हणून ह्या मोबाईलपेक्षा तुझं शरीर बारकाईने जप. कॉलेजला जाताना अंगभर कपडे घालत जा. हे आई बापांना शिकवणं गरजेचं आहे. आज काळाची गरज आहे. आणि आम्ही कुठं चाललोय? पाश्चात्य संस्कृतीच्या नादाला लागून. आज अनाचार, अत्याचार, बलात्काराच्या यादीला ख्रिश्चन महिलांची नावं नाहीये, मुस्लिम महिलांची नावं नाहीये, सगळी नावं माझ्या हिंदू माता भगिनींची. का? मुस्लिम स्त्री रस्त्याने चालली, नख सुद्धा दिसू देत नाही, बुरख्यामध्ये असतात त्या. ख्रिश्चनांच्या बाया पहा, त्यांचा पेहराव पहा. चुकत असेल तर माफ करा मला. मी अनुसूयेचं सीतेचं चरित्र सांगतोय. काय परंपरा आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, मंदोदरी तथा तारा, पंचकनाम स्मरेन नित्यम महापातक नाशनम. अनुसूया कुठे येत आहे आणि राम आणि अत्री ऋषी बाहेर बोलतायत. रामाला अत्री ऋषी मार्गदर्शन आणि सीतेला अनुसूया मार्गदर्शन करते. सीते, पतीने जर हाक मारली, ऐका गुरुचरित्र वाचतो आपण, पतीने हाक जर मारली, त्या बाईने 1000 काम हातातले टाकून त्या क्षणाला पतीच्या दिशेने जावं, म्हणावं नाथ काय आज्ञा आहे. लक्षात ठेवा, तिथं दत्तप्रभूंचं वास्तव्य आहे, तिथं अत्री ऋषीची कृपा आहे, तिथं अनुसूयेची कृपा आहे. जी बाई नवऱ्याला फिरून फिरून बोलते, नवऱ्याचा एकच शब्द हिचे 1000 शब्द, त्या बाईला पुढचा जन्म डुकरीनेचा मिळतो. शिव महापुराण. तुम्ही म्हणाल काय बाबा सगळं आमचंच सांगताय. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. दत्तप्रभू कुठं जन्माला येतं तिथं कळलं पाहिजे ना. लक्षात घ्या, एका बाईने बाभूळ लावली. काय लावली? बाभूळ माहिती का तुम्हाला? बाभळीचे 2 प्रकार आहे, एक येडी आणि एक शहाणी. इकडं आहे का नाही माहित नाही, आमच्याकडे आहे. येडी असते ना
तिला फक्त शेंगाच येतात आणि शहाणीला शेंगा पण येतात आणि काटे पण येतात. हिने शहाणे बाभूळ लावली. 4 वर्षाने तिथं छानपैकी सारवलं, चटया अंथरल्या आणि सगळ्या गल्लीतल्या गावातल्या बाया बोलावल्या, स्त्रिया बोलवल्या आणि त्यांना अर्धा तास बसून ठेवलं आणि त्यांच्या पुढं मठ्ठ बसली गप्प. म्हणजे का हो मावशी, हळदी कुंकू आहे का? म्हणे नाही. मग आम्हाला सगळ्यांना कशाला बोलवलं? त्या बाबळीवालीने सांगितलं, अगं मी 3 वर्षापूर्वी हे झाड लावलंय, आता याला आंबे येणार आहेत. कशाला? बाबळीच्या झाडाला. हिच्या बापाच्याने तरी शक्य आहे का? कबीरजी म्हणतात, बीज बोए बबूल का तो आम कहा से पाय. बाबळीचं झाड लावलं तर त्याला काटेच येतील, आंबे येतील काय? शुद्ध बीजा पोटी फळे. अहो, छत्रपती समजून घ्यायचे असतील ना, पहिली जिजाऊ माता समजून घ्या. माझे विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज समजून घ्यायचे असतील ना, आपला विठ्ठलपंत नावाचा पती सोडून गेला, त्या रुक्मिणीने इथंच अश्वत्थ पिंपळाच्या झाडाला 1000 प्रदक्षिणा घातल्या. हो, ती रुक्मिणी माता पहिली समजून घ्या, माऊली तुम्हाला समजेल. मारुती कळून घ्यायचा ना, अंजनी माता समजून घ्या. गणपती समजून घ्यायचा, माता पार्वतीला समजून घ्या. येते का लक्षात? म्हणून आज दत्त प्रभू समजून घ्यायचे आहेत, अनुसूया समजून घ्या. बीज शुद्ध आहे, उपासना आहे, साधना आहे. पतीपासून एक क्षण सुद्धा ती विलग नाहीये, अशी उभी आहे पतीच्या सेवेत. कारण तिचा पती सुद्धा गुणवान आहे. नाही तर तुम्ही म्हणाल सगळं सांगतात, संध्याकाळी हे तर लेजिम खेळत येता, मग आम्ही काही त्यांची सेवा करायची काय? मी म्हणतो, अनुसूयेसारखं पत्नीने राहावं यासाठी नवऱ्याने सुद्धा आत्रीसारखं वागावं. हा, नाही तर प्रत्येक नवऱ्याला वाटतं माझी बायको माझ्यासोबत गाडीवर असताना त्या बायकोने फक्त माझ्याकडंच पाहावं आणि याने गाडी चालवित असताना अख्खं जग निहाळावं. जमेल काय? नाही. मी मगाशीच बोललो, दोन्हीही चाक समान असायला पाहिजे तर तो गाडा चालणार आहे. मी माझ्या मित्राकडे गेलो. तो सकाळी सकाळी कोटाचे बटन लावित होता. कोट होता ना त्याचे बटन लावित होता. मला इतका आनंद झाला. मी म्हटलो, अरे धन्य आहे रे बाबा, तू स्वतःचं काम स्वतःच करतो, कोटाला बटन लावतो. तो म्हणला, नाही हो, हा कोट तिचा आहे. आता कोण कोणाचे काम करतो याबद्दल न बोललेलं बरं. बरेचसे नवरे मी असे पाहिले, बिचाऱ्याला फक्त रविवारचीच सुट्टी असते, पण ती म्हणते अजिबात जायचं नाही, तांदूळ निवडून घ्या, आणि ही सगळ्या मालिका पाहत बसते. बरं, मालिका पाहताना पूर्वीच्या काळी त्या मालिकांमध्ये गुंड असायचे, पिक्चर मध्ये गुंड असायचे. आता मालिका आणि पिक्चर मध्ये गुंड नाही, गुंडिनी झाल्यात. घर कसं फोडायचं, नवऱ्याला विलग कसं करायचं, आई बापापासून पतीला कसं बाजूला करायचं, हे सगळं चालू आहे. राहू द्या, नका करू. सव सांजेच्या वेळेला घरामध्ये तुम्ही दिवा लावा, तुमचं बघून तुमची मुलं सुद्धा दिवा लावतील. आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालं, 7 वाजेला सगळ्यांच्या घरी दिवा लावायचा. किती वाजेला? लक्षात राहील. सगळ्यांनी 7 वाजेला दिवा लावायचा आणि 7 वाजेला सगळ्यांनी सामुदायिक बसून हनुमान चालीसा पठण करायची. जमेल? तुम्ही फक्त 1.5 महिना, म्हणजे कंटिन्यूच करा, पण 1.5 महिना करून पहा, तुमच्या घरातलं सगळं अरिष्ट निघून जाईल. कारण का? निष्ठा असावी मुसलमानांसारखी आणि नम्रता असावी ख्रिश्चनांसारखी. काय निष्ठा आहे त्या लोकांची. दुःखाचा असलेला मार्ग ते लोक सुखाचा करता, पण नमाजची वेळ चुकू देत नाही.
आणि आम्ही म्हणतो मला यायचं होतं हरिपाठाला, पण त्याचं माझं जमत नाही. अरे मेल्या, तू त्याच्याशी जमवाय जातो का देवाशी? केंद्रात यायचंय, पण त्याचं माझं भांडण होईल, त्याच्याशी घेणं नाही तुला. समर्थ माऊलींसाठी तू जा, कशाला हे वेदावे करता? मुसलमानांमध्ये, ख्रिश्चनांमध्ये असं नाही हा अमुक जातीचा आहे, हा अमुक पंथाचा आहे, हा अमुक धर्माचा आहे. नाही, इथं आम्ही सगळे हिंदू आहोत. इथं एकच जात आहे, मानव जात, आणि इथं एकच धर्म आहे, माणुसकी. ही सेवा केंद्राने गुरुमाऊलींनी शिकवली आहे. इथं मुसलमान येतात, ख्रिश्चन येतात, सगळे हिंदू पण येतात. एका छत्रछायेखाली बसून परब्रह्माची सेवा प्राप्त करून दिली पिठले महाराज, मोरे दादा आणि परमपूज्य गुरुमाऊली. म्हणून देशात नाही, परदेशात सुद्धा आता गुरुचरित्र पारायण चालले. परदेशात का? अनुभव आहे. म्हणून जे अनुसूयात्मज, बरोबर आहे ना, अनुसूयाचा आत्मज आणि आत्रीनंदन मार्गदर्शन केलंय. आत्री ऋषी तपाला बसले. ओम द्राम चिरंजीविने नमः. ओम ह्रीं परब्रह्मणे नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. आणि ती बाई पत्नी अनुसूया तिथंच बसून आहे. कारण जर यांना काही लागलं तर यांना उठता येत नाही. आता तपाचे सामर्थ्य तपिन्नीला अनुप चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. तप म्हणजे काय? तप म्हणजे आपल्या मनाला तापवायचं. 7 दिवस तुम्ही गुरुचरित्र केलं म्हणजे तपच केलं. तप म्हणजे काय? मनाला तापवायचं, द्रवरूप करायचं. आणि सांगू तुम्हाला, तापलेल्या मनामध्ये एक रंग टाकून द्यायचा. त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. एकदा त्या तापलेल्या द्रवरूप झालेल्या मनाला रंग लागला, पांडुरंगी मन रंगले. मग दया येते, क्षमा, शांती आपल्या अंतकरणात येते. ही तपाची आणि गुरुचरित्राची फलश्रुती आहे. एखाद्याला वाटतं जादूची कांडी फिरवल्यासारखा चमत्कार व्हावा, गुरुचरित्र वाचलं म्हणजे माझा पगार वाढावा. अरे असं काही होत नसतं. होतं हळूहळू, ढाळे ढाळे, केवुतेनी एक वेळे आपल्या मनाची पवित्रता गुरुचरित्र ज्ञानेश्वरीच्या पारायणाने वाढते. आणि आज लोकांकडं सगळं आहे, मनाची पवित्रताच नाहीये आणि ती अध्यात्माने मिळते. काय नाही आपल्याला सांगा, सगळं आहे आपल्याकडं, पण तरी लोक आनंदी नाहीच आहे. का हो? कस काय? बरं आहे, पैसे भरपूर आहे, मग पोरं नाही ओ चांगले. काय एवढं कमवलं पण व्यसनाकडे गेले, मग नसते झाले तर बरं झालं असतं. म्हणजे याला मुलं झाले, नसते झाले तर बरं वाटतंय. आणि एक श्रीमंत शेजारी राहतो, तो म्हणतो आम्हाला संतती नाही हो, एखादं तरी व्हायला पाहिजे. जिथं चणे तिथं दात नाही, जिथं दात आहे तिथं चणे नाही, आणि जिथं दोन्ही आहे तिथं खालाच कोणी नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. म्हणून आनंद लुटा. आज माणसाच्या मूलभूत 3 गरजा आहे: अन्न, वस्त्र, निवारा. पण अन्न असून सुद्धा लोक दुःखी आहे. का? माझ्या ताटात आवडतीची माझी भाजी पाहिजे म्हणून दुःख आहे. वस्त्र, कपडे सगळ्यांच्या अंगावर आहे, पण लग्नामध्ये एखाद्या बाईची चांगली साडी पाहिली का मला तशीच साडी पाहिजे याचं दुःख आहे. घर सगळ्यांना आहे, पण एखाद्याच्या वास्तुशांतीला गेलं तसंच घर पाहिजे याचं दुःख आहे. आज माणसं कपडे बदलतात तरी दुःखी आहे. आज माणसं गळ्यातलं सोनं माझ्या माता भगिनी चेंज करतात, विविध प्रकारचे दागिने डिझाईन मध्ये बनवतात तरी दुःखी आहे.
आज लोक घर बदलता तरी दुःखी आहे. आज लोक बोलू का सगळ्या सुख सुविधा बदलतात तरी लोक दुःखी आहे. त्याचं कारण एकच आहे, लोक सगळं बदलताय पण लोक आज स्वभाव बदलत नाही. ही मोठी हानी आहे. म्हणून स्वभावात बदल होतो गुरुचरित्र पारायणाने. हा प्लस पॉइंट आहे. कळतं का गुरुचरित्र? एकच अध्यायावर बोलतोय मी, 4था अध्याय, तरी इतका वेळ लागतोय. आता भोसरीला कथा आहे, जमलं तर यावं. 19 जानेवारीपासून त्या ठिकाणी गुरुचरित्र कथा आहे 7 दिवसाची. ती तुम्हाला लाईव्ह पण बघायला मिळेल किंवा जवळ असाल तर तुम्ही तिथं येऊ शकता. असो, माझा प्रचार मला करायचा नाही. तुम्हाला प्रत्येक अध्यायाचं महत्त्व तिथं कळावं हा माझा मानस आहे. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. छानसं भजन घेऊया. जगद्वंद अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणांगत मी तव भयवारन तुम्हीच ना. भरतीवीर्य यदु परशुरामहि प्रभु दिले गुरु तुम्हीच ना. स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्ही. मच्छिंद्रादि जती प्रवृत्त केले. टाळी वाजवा. जन उद्धारा तुम्हीच ना. दासो पंथा घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना. नाथ सदनीचे चोपदार तर श्री गुरु दत्ता तुम्हीच ना. युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना. बलोन्माद पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच नाम. स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच नाम. करवुनी भिक्षा करविरी भोजन पंचाळेश्वर तुम्हीच नाम. तुळजापुरी कोरी शुद्धी तांबुल निद्रा महोरी तुम्हीच नाम. करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच नाम. विप्रश्रियेच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना. तुम्हीच ना स्वामी तुम्हीच ना. श्रीपाद वल्लभ तुम्हीच ना. तुम्हीच ना स्वामी तुम्हीच ना. गाणगापुरी तुम्हीच ना. तुम्हीच ना स्वामी तुम्हीच ना. अक्कलकोटी तुम्हीच ना. तुम्हीच ना स्वामी तुम्हीच ना. दिंडोरी दरबारी तुम्हीच ना. तुम्हीच ना स्वामी तुम्हीच ना. गुरु माऊली तुम्हीच ना. तुम्हीच ना स्वामी तुम्हीच ना. श्री स्वामी समर्था तुम्हीच ना. भजन करा. एक टाळी डावीकडे, एक टाळी उजवीकडे. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. कमरेची कळ मोडेल, त्रास होणार नाही जास्त वेळ बसल्याचा. म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हात वर करायचे सगळ्यांनी. क्या बात, क्या बात. जय जय स्वामी समर्थ. जय हो महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ महाराज. गुरुदेव दत्त. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुदेव दत्त. ऐका, बसू नये ती समोर पतीच्या.
हलत नाही, डुलत नाही, पतीकडंच लक्ष आहे. यांना जे जे काय लागेल सुखसुविधा मी सगळ्या द्यायला तत्पर आहे. अनुसूया म्हणजे तत्परता, कुशाग्रता, हुशारी आणि सुग्रीण होती, उत्कृष्ट सुग्रीण होती, सर्व गुण संपन्न स्त्री होती. आणि काय जोडी आहे, वैराग्य संपन्न. एक सांगू, आईला सोडलं, बापाला सोडलं ना ज्या माता भगिनीने, तिने पतीला सर्वस्व मानावं. आई सोडली असेल तर सासूला आई मानावं, बाप सोडलाय ना सासऱ्याला बापासारखं मानावं. आणि ज्यांची मुलगी सासरी गेली आणि सून घरात आली, त्यांनी सुनेला सुद्धा मुलीसारखं वागवावं. येईल का नाही रामराज्य, हे ना? पण काय असतं माहितीये का, अपपर भाव. माझ्या माता भगिनींनो, मी अनुसूया सांगतोय. बोलू का अजून अर्धा तास? बोलू का अर्धा तास? हां, असंच ऐकावंसं वाटलं पाहिजे, नाही तर मेल्याचं कधी होईल तर हो, फायदा नाही त्याचा. हे वास्तविक जीवनाशी स्पर्श केलेलं चरित्र आहे. अनुसूया नुसती चौथ्या अध्यायात नका ठेवू, प्रॅक्टिकली आपल्या अनुभवात वास्तविक जीवनात उतरवा. नक्कीच दत्तप्रभू जन्माला येतील का नाही? येतील. दर शिवजयंतीला राजे पुन्हा जन्माला या. राजे म्हणले, मी तयारी करून बसलो, पण मला जिजाऊ मातेसारखी माता भेटना ना. काही कळलं काय? मग राम जन्माला येण्यासाठी पहिली कौसल्या तयार व्हावी, बरोबर आहे ना? छत्रपती जन्माला येण्याच्या अगोदर जिजाऊ जन्माला यावी. काय मत आहे तुमचं? कारण नारी नारायणी, तुम्ही रत्नाची खान आहात. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांना तुम्हीच जन्माला घातलंय ना. देहूचे माझे गुरु, सद्गुरु, परम गुरु, परात्पर गुरु, गुरु तत्व, लोकमान्य, विश्वमान्य, संतमान्य, देवमान्य असलेले वैराग्य मूर्ती माझे तुकाराम महाराज जन्माला घालणाऱ्या तुम्हीच ना. फार ताकद आहे तुमच्यात. नवरात्राची कथा होती माझी, आणि एका बाईच्या अंगात तुळजाभवानीची हवा आली, अंगात आलं तिच्या. बरं, बाई काय स्वच्छ नव्हती, मिसरी लावेल होती तिने. इकडे आहे का मिसरी? असेल कुठं चुरून लपून. मिसरी लावेल बाईच्या अंगात तुळजाभवानी आली आणि ती उड्याच मारायला लागली. आणि मी पाहतोय, पण तिच्या लक्षात आलं, अंगात आलं. बाई म्हटली, पण व्हायचं सोंग 10 मिनिटाचं, कारण तिच्या पिशवीत होते 3,500 रुपये. आणि जुन्या माता भगिनींच्या अशा कपड्याच्या पिशव्या अशा कमरेला असायच्या पा खोचलेल्या. तिनं काय केलं, त्या देवीने ती पिशवी कमरेची काढून हातात घेतली ना अशी पुढं केली. पण 3,500च्या पिशवीला कोणी अनोळखी माणसाने हात लावला का देवी म्हणायची काय कळलं काय? आमच्या वारकरी संप्रदायाने आणि सेवेकरी संप्रदायाने ही अंधश्रद्धा कधी मानलीच नाही. डोळस श्रद्धा असलेला संप्रदाय आमचा, म्हणून जगाच्या पाठीवर वारकरी आणि सेवेकरी यांची संख्या जास्त आहे. जगाच्या पाठीवर बोलतोय. आणि इथं थोतांड नाही. तिचा नवरा इतका बावळट, लिंबाची परात घेऊन बायकोच्या माग लोकांना म्हणायचा, बाजूला व्हा, देवी फार पॉवरफुल आहे. कारण ही त्याच्या मुस्काडात मारायची घरी. एकच सांगतो, अंगात येणं म्हणजे नवऱ्याला धाकात ठेवण्याचं उत्कृष्ट साधन आहे. माफी मागतो चूक झाली तर, पण अंधश्रद्धा नकोच आहे. अनोळखी माणसाने त्या पिशवीला हात केला, काही म्हणायची आणि तिच्याच नवऱ्याच्या लक्षात आलं, म्हणला आता ही पिशवी काय कोणाकडे देणार नाही देवी. त्याने परात खाली ठेवली आणि पिशवीला हात लावला. देवीच्या लक्षात आलं, हां आता 3,500 योग्य ठिकाणी चालले. लगेच देवी म्हणली यस यस. म्हणजे देवीला इंग्रजी कळतं, मराठी कळतं. अरे देवी, मला असं वाटतं, अरे तुळजाभवानी अंगात येते, सप्तशृंगी अंगात येते, रेणुका माता अंगात येते. अरे कधीतरी
छत्रपती शिवाजींची जिजाऊ अंगात यावी, सावित्रीबाई फुले अंगात यावी, अनुसया माता अंगात यावी, कधीतरी दत्त प्रभू राजजन्माला येतील. मिसरी लावेल बाईन अंगात येतं म्हणजे काय. आणि आम्ही पहाटी डोळे फोडतो, सप्तशती वाचतो, देवी स्वप्नात सुद्धा नाही. काय म्हणावं या अध्यात्माला. हे थोतांड आहे, हा अधर्म आहे. म्हणून ग्लानी धर्माला आहे. लोक नावं का ठेवतात. आपणच या बाबतीत सतर्क नाही आहोत. 10 वर्ष बसू नये. पण सांगू तुम्हाला, 10 वर्ष शेवटचे, 10,000 वर्षातले 10 वर्ष शेवटचे पाऊसच पडला नाही. 10 वर्ष. पण त्या आत्री अनुसूयेच्या कुटिये समोर एक विहीर आहे. या मातेने पाणी ओढून माणसांना पाजलं, पशूंना पाजलं, पक्ष्यांना पाणी पाजलं. नाग जर आला साप, त्याच्या अंगावर पाणी टाकून, तोंडावर पाणी टाकून त्यालाही पाजलं. हो, दत्तप्रभू कुठेही जन्माला येत नाही. सकळ जीव मात्र या सृष्टीमध्ये ईश्वरच भरून आहे. अहम सर्वस्य प्रभावो. गीता अध्याय 10 श्लोक 8 कृष्णाने सांगितलंय. किंवा 15व्या अध्यायातला श्लोक आहे ना, ममेव जीवम श्लोके. हे सगळे माझेच अंश आहे. अशा वृत्तीवर स्थिर राहून ती अनुसूया जीव मात्राची सेवा करते. म्हणून देव तिथे येणार आहे. 10,000 वर्षाचं तप पूर्ण झालं आणि आत्री ऋषींनी डोळे उघडले आणि ती तिथंच बसलेली आहे. आता जी बाई पतीच्या पारायणामध्ये, पतीच्या सेवेमध्ये जर त्याला मदत करत असेल तर त्या बाईला वेगळं काहीच करायची गरज नाही. पहाटी जर नवरा इथं पारायणाला येत असेल तर तिने त्याचा डबा तयार करून ठेवायचा. तुला सुद्धा 50% पुण्य मिळेल. कळतंय का. लक्षात ठेवा जरा. हो, म्हणून सत्यनारायण पूजाला तुम्हाला काहीच करायची गरज नाही पडत. असा करंडीला 50% पुण्य तुम्हाला. कारण का, तुम्ही अर्धांगिनी आहात. अनुसूया मातेने पाहिलं, आता थोडे हात जे होते असे ध्यान मुद्रेतले ते असे गेले, हातावर हात रगडले आणि आत्री ऋषींनी हळूच ते हात डोळ्यांना लावले आणि हळूच डोळे उघडले. कारण अचानक डोळे उघडले तर त्याच्या तेजाने त्रास व्हायला नको. हातांची पहिली ऊर्जा हातांनी कमी केली, डोळ्यांची. डोळे उघडले आणि आनंदाने पाहून पहिलं वाक्य बोललं, अनुसूये हा नाथ मला पाणी दे, तहान लागली. नीट ऐका बरं का. आता पाणीच नाही, 10 वर्ष झाले पाऊस नाही. आणि खऱ्या पतिव्रतीची ही परीक्षा आहे. अनुसूये हा नाथ मला तहान लागली ग, पाणी दे. आता तो काय साधा नाही आहे, महान तपस्वी साधू आहे. बघत होता आता शेवटची ही परीक्षा पास झाली का ब्रह्मा विष्णू महेशाला आता यावं लागेल. कळतंय तुम्हाला. म्हणून सांगू का, मडकं पक्क होण्यासाठी त्या मडक्याला कुंभाराच्या थापटण्याचे मार घाव सहन करावे लागतात, तेव्हा ते मडकं पक्क होतं. लक्षात येतंय ना. हे का नाव निघतं अनुसूयेचं आत्री ऋषींचं, त्याचं कारण हे आहे. पक्के आहेत ते, घडलेत ते, तापून सलाखून निघालेत ते. अनुसूये हा नाथ तहान लागली. ती काहीच म्हणली नाही, लगेच तिने हंडा उचलला. आत्ताची एखादी अनुसूया असती तर ती म्हणली असती, 10 वर्ष तुम्ही 10,000 वर्ष बसले ना, आता उठले, 10 वर्ष झाले पाऊसच पडला नाही आणि तुम्हाला उठल्या उठल्या लगेच ताण लागली, मलाच पाणी नाही तर मी कुडून देऊ, आणि तुम्हाला काही सुचत, तुम्हाला तर अक्कलच नाही. मला डॉक्टर पाहायला आला होता, इंजिनियर पाहायला आला होता, तो सारख्या भिकाऱ्याच्या दारात पण. लई प्रश्न. म्हणजे तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं. प्रश्नच नाही. बरं एक सांगा,
पाणी नाही म्हणण्यापेक्षा काहीतरी प्रयत्न करूया ना, याला म्हणता पतिव्रता. आणि कधी लक्षात ठेवा, प्रयत्न करताना कुठल्याच प्रकारची त्या प्रयत्नांमध्ये कसर सोडायची नाही, हे अनुसूया शिकवते. पाणी नाही, मलाच नाही तर तुम्हाला कुठून नाही, अहो विहिरीत नाही तर पोऱ्यात कुठून नाही. उठली आणि तिने तांब्याचा हंडा घेतला कमरेवर आणि मनातली मनात पतीच्या चरणाचं स्मरण केलं. काम तुम्ही सांगितलं ना, आता तुम्हीच पहा, कारण तप तुमचं आहे, पाणी तर नाहीच आहे. बोलली नाही, मनोमन पतीच्या चरणाचं स्मरण केलं आणि मार्गक्रमण केलं. एक सांगतो, तुम्ही प्रयत्नाच्या दिशेने एक पाऊल तुम्ही टाका, 1000 पावलं प्रयत्न करणाऱ्याच्या दिशेला सद्गुरू धावून येत असतात. हा सेवेकऱ्यांचा अनुभव आहे. प्रयत्न करा, शंका कुशंका घेऊ नका. 50 पावलं चालत गेली, सूर्य आग ओकतोय, झाडं वाळून गेलीत, पाणी नाही 10 वर्षापासून, जनावरांचे हाडं कंकाल पडलेत, बिना पाण्याचे मरून त्राहिमाम त्राहिमाम. डोळ्यात पाणी आलं तिचं. मग तुम्ही म्हणाल हे कसे जगले? तपाचे सामर्थ्य, प्राणायाम, योगा. आघाड्याच्या जे काटे असतात ना, त्याच्यात बी असतं, आघाड्याचं बी. हा, आघाडा म्हणता इकडं नागपंचमीला लावता, असे काटे लागतात, त्याचे छोटे छोटे असतात. त्याचं बी काढायचं आणि त्याची खीर बनवायची आणि ती खीर पुष्य नक्षत्रावर पहाटे 2 वाजून अमुक मिनिटांनी खायची. तुम्हाला आयुष्यभर भूकच लागत नाही. पुष्य नक्षत्रावर पहाटे 2 वाजून मिनिटं नाही सांगणार, तुम्ही उद्योग करायला बसले. असं येत आहे. हा, कठीण असतात लोक, आमच्या डोक्याला ताण होतो. मी पुण्यालाच एकदा व्याख्यानात बोललो होतो, म्हणलं ज्याचा मृत्यू आला 6 महिन्यावर, ज्याचा मृत्यू आला 1.5 वर्षावर, 1.5 वर्षात ज्याचा मृत्यू आहे, त्याने कानाच्या पाळ्या दाबल्या का त्याला विशिष्ट प्रकारचे 2 आवाज ऐकू येतात, समजायचं 1.5 वर्षात तो मरणार. लोक बसल्या बसल्या ऐकायला लागले लगे. म्हणून कधी कधी सत्य सुद्धा जरा जपावं लागतं. ज्याला आपल्याच नाकाचा शेंडा 2 डोळ्याने दिसत नाही, तो 6 महिन्याच्या आत जातो. आता पाहू नका प्लीज, हे माझं नाही, माऊलींचं आहे. काय तत्व मांडलं माझ्या माऊलींनी. आणि जवळ आहे तुम्हाला माऊली. किती भाग्यवान आहात तुम्ही, माऊलींच्या कुशीत तुम्ही जन्म घेतला. आम्हाला किती लांबून 200 किलोमीटरवरून यावं लागतं. भाग्यवान आहात तुम्ही, डुड्डुळ निवासी गावचे सगळे ग्रामस्थ आणि इथले सगळे लोक. तुमच्यासाठी मी टाळ्या वाजवतो. आता काय करू? तिनं काय केलं, खाली बसली आणि त्या हंड्याची जी कडा असते ना, तोंडाची बाजू, तिने जमीन उकरायला सुरुवात केली. प्रयत्न. पण सांगू, पतीचं स्मरण असताना त्या पतीच्या तपाचं सामर्थ्य फलाला आलं आणि खोदलेल्या त्या हंड्याच्या केलेल्या खड्ड्यामध्ये, त्या जागेमध्ये गंगेचं अवतरण झालं. बोला गंगा मैया की जय. कुठंच पाणी नाही, तिथं पाणी आलं. तिने ओंजळीनं त्या खड्ड्यातलं नितळ पाणी गंगेचं हंड्यात भरलं आणि म्हणली, गंगा माई धन्यवाद तुला, माझ्या पतीची आज मी सेवा करू शकले. फक्त तुझी कृपा, माझ्या पतीचं सामर्थ्य. गंगामाई फक्त काही वेळ या ठिकाणी माझी वाट बघ, मी पाणी देऊन फक्त तुला हळदी कुंकवाने पूजण्यासाठी येते, थांबशील का? गंगामाई म्हणली, अगं बाई, जिथं पतिव्रतेचं पातिव्रत्य असतं तिथं मी स्वतःहून थांबत असते. काय कळलं का? म्हणून ज्या घरामध्ये पतीचा मान आहे तिथं कोण असते? गंगा मैया असते. त्या घरात पवित्रता असते, त्या घरात शुद्धता असते, त्या घरात लक्ष्मीचं वास्तव्य असतं. काय अनुसूयेचं चरित्र गोड आहे माझ्या माता भगिनींनो. आणि तुमची संख्या पण जास्त आहे, पण हा विषय मी जास्त गूढ बोलतोय. पाणी दिलं प्यायला, पतीने पाणी पिलं आणि मग म्हणाले, अनुसूये मला माहीत आहे
10 वर्षापासून पाऊस पडला नाही, तू पाणी आणलं कसं? अनुसूयेने म्हणलं नाही, मी गेले खड्डा खोदला, मग तिथं पाणी आलं आणि मग तुम्हाला पाणी पाजलं. स्वतःचा मीपणा नाहीच. ती म्हणली, माझ्या मालका, हे पतिराज, हे पतिदेवा, हे तुमच्या तपाचं सामर्थ्य आहे. चला गंगेच्या दर्शनाला. गंगेचं पूजन पती पत्नीने केलं आणि हे सगळं चरित्र पाहत असताना ऐका, एक कथा अशी घडली. चला आता आपण कैलास पर्वतावर जाऊ. नमः पार्वती पते हर हर महादेव. उमा महेश्वर भगवान की जय. नारद मुनी कैलास पर्वतावर गेले. चला तर छोटंसं भजन करूया, कारण ब्रह्मा विष्णू महेश आहे ना त्रिदेवांमध्ये. ओम नमः शिवाय. छानपैकी 2 मिनिटाचं भजन आणि पुढची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एक टाळी डावीकडे, एक टाळी उजवीकडे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सगळ्यांनी म्हणा हळूहळू. हर हर बोले नमः शिवाय. हे महादेव, क्या बात है. वा वा वा. एक टाळी डावीकडे, एक टाळी उजवीकडे. कमरेची कळ बोलते, मनके स्थिर राहतात. हा व्यायाम आहे. हा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. हे महादेव, हे भोलेनाथ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नारद मुनी कैलास पर्वतावर महादेवाचं दर्शन करतात आणि विचारपूस म्हणून आईसाहेब पार्वती मातेकडे जातात. आत्ताचे दिवस थंडीचे. आता थंडी आहे ना. पार्वती मातेने नेमके लाडू तयार केले. चालू आहे ना घरी. आत्ताच करा. थंडीच्या दिवसात करायचं असते. काय काय असतं? खारीक, खोबरं, गूळ, डिंक, मेथी बीची पावडर, गावठी तूप. मला एवढंच माहिती आहे, कारण मी नाही करत. बरोबर आहे ना. छानपैकी बनवले पार्वतीने लाडू. कार्तिक स्वामीला, गणपतीला, अशोक सुंदरी, जया, विजया, विषहरा, दौतली, देव हे लेकर आहेत बरं का पार्वतीचे. तुम्हाला फक्त गणपती आणि कार्तिकच माहित आहे. शिव महापुराणातलं आहे. मग आता बनवलेच आहे, तर मग कोणी आलं तर आपण खायला देतो ना. त्या पार्वतीने नारदाला एक लाडू दिला. असा मोठा लाडू होता. नारदाने तो लाडू खाल्ला. कसा झाला रे? छान झाला. अजून देऊ का? हे बघा, आपण म्हणलो ना एखाद्या मातेला छान झाला, तिचा सगळा शिनभाग जातो.
एखादा पदार्थ आणि म्हणावं कधीतरी नवऱ्याने म्हणावं, छान झाली भाजी. तिचा शिनभाग जाईल का नाही? पण कधी म्हणायचंच नाही. एक जण मला म्हणे, बायको सारखी भांडती, मला असं वाटतं जीवत देऊन टाकावा. म्हणलं तुला 2 मंत्र देतो, घरी गेलं का म्हण. म्हणलं कोणता? हे बघ, घरी जायचं, बॅग ठेवायची, फ्रेश व्हायचं, बायको पुढं जाऊन म्हणायचं, थकलीस का ग? आतापर्यंत अनुसूया चालली होती, आता आत्री सांगतो. कोणता मंत्र म्हणायचा? थकलीस का ग? लक्षात ठेवा पुरुषांनो, माझ्या बांधवांनो, थकलीस का ग? म्हणे हो, सोप्पा मंत्र आहे. आणि दुसरा मंत्र, तिने जेवायला दिलं, पहिला घास घेतला का म्हणायचं, भाजी किती छान बनवली ग. अशाने काय होईल? रोज गरमागरम जेवण मिळेल. म्हटलं बघ किती, कधीच भांडणार नाही बायको. ते पाठच करीत गेलं. ते थकलीस का ग? किती छान भाजी बनवली ग. ते घरी गेलं, बायको पुढं जाऊन ती डाळीची तयारी करत होती, फोडणीची वगैरे. डाळ तिने घोटून ठेवली होती आणि अशी कढईमध्ये तडका द्यायचा होता. आणि मग हा गेला, थकलीस का ग? म्हणली बाई, कधीच बोलले नाही, आज कसे बोलले? तिला हर्षवायूच भरला. ती म्हणली, नाथ बसा ना तुम्ही, तुम्हाला गरमागरम जेवण वाढते. आणि मग ते बसला, चांदीचं ताट, चंदनाचा पाट, रांगोळ्यांचा थाट. याला वाटतं मरतो का ना मी आज. छानपैकी वाढून दिलं. पहिला मंत्र सक्सेस झाला का नाही? थकलीस का ग? आणि छानपैकी तिने डाळ दिली, चटणी दिली आणि सुंदर भाजी दिली आणि मिठाई दिली, शिरा वगैरे दिलं. आणि त्याने पहिलाच घास भाजी पोळीचा खाल्ला. आणि त्याला दुसरा मंत्र आठवला, किती छान भाजी केली ग. इतकी चिडली ती बाई आणि तिने ताटच ओढून घेतलं. तो म्हणला, मंत्र तर बरोबर म्हणलो, थकलीस का ग, बरोबर, परिणाम झाला. पण भाजी छान केल्याचा परिणाम वेगळाच झाला. तो म्हणला, भाजी छान केली, चांगलं बोललो, काय झालं? ती म्हणली, अरे मेल्या, आजच शेजारने कोण भाजी आणली होती. आता पुढचं कळलं तुम्हाला. म्हणून रोज म्हणत जावा, भाजी छान झाली, नाही तर असा वाढवा होण्याची दाट शक्यता असते बरं का. ऐका, थोडी वेळ राहिली माझी, वेळ थोडी आहे माझी. पण एक सांगू का, नुसती कथा सांगितली तर लोक म्हणशील पुढच्या वेळेला यांना काही बोलूच नका. हे पाठांतरातलं नाहीये, हे कथेतलं जीवनाची व्यथा दूर करणारं वक्तव्य आहे. बोला श्री स्वामी समर्थ. दुसरा लाडू खाल्ला. आता गपचूप लाडू खायचा ना, निघून यायचं. पुन्हा पार्वती म्हणली, नारदा, लाडू कसा झाला? नारद म्हणला, आई साहेब, लाडू छान झाला, पण. आता पण आलं का घोटाळा झाला? स्वयंपाक छान झाला, पण म्हणजे काहीतरी गडबड आहे. म्हणे काय? म्हणे मी आजपर्यंत भरपूर लाडू खाल्ले, पण अनुसूयेच्या घरी एकदा लाडू खाल्ला होता, तशा लाडूची चवच नाही. दिली थिनगी टाकून. आता कळालं का? आता दत्तप्रभू येत आहेत बरं का, इथून सुरुवात आहे. आणि काय असतं, एखाद्या बाई पुढं दुसऱ्या बाईचं गुणगान केलं, कळलं ना तुम्हाला? आता बा माना लावल्या सगळ्यांनी, म्हणजे कळलं. म्हणजे मला विषयांतर करायला परत आता चान्स नाही, वेळ नाही सहन होत त्यांना. ती म्हणली, का रे, कोण आहे रे ही अनुसूया? नारदाने पुन्हा दुसरी थिनगी टाकली. म्हणे जगातली 1 नंबरची पतिव्रता आहे. आणि इथंच घोटाळा झाला. अरे पतिव्रतेच्या यादीला तर आम्ही तिघी आहोत. कोण? लक्ष्मी, पार्वती आणि ब्रह्माची सरस्वती. नाही, तिच्यासारखं पतिव्रत्य नाही. येतो बर का, आणि गेला निघून. आता खरंच सांगा, पार्वतीचं मन लागेल का? लाडवात नाही आणि कशातच नाही. एक दिवस भगवान विष्णूंकडं काहीतरी कार्यक्रम होता आणि हे सगळे देव तिथं जमले. देव लोकांची बातचीत चालली आणि किचनमध्ये देवी होत्या. अगं ऐकलं का लक्ष्मी? काय ग पार्वती? ए ब्रह्माणी, काय इकडं ये.
अगं तुला माहितीये का हल्ली काय आपल्यापेक्षा महान पतिव्रता म्हणे कोणती? अनुसूया आहे, अत्रीची पत्नी म्हणे. आता यांनी ऐकले होते, म्हणले नाही ग आपल्या तिघींपेक्षा कोणी नाही. नाही म्हणे, नारदाने सांगितलं. आणि लाडूही फार छान बनवते म्हणे ती सट्टवी म्हणे. मग काही करायचं, युक्ती प्रयुक्ती करायची. काय? तिचं पतिव्रत भंग करायचं. झाली प्लॅनिंग चालू. आणि सांगू तुम्हाला, 1000 माणसं परवडले पण 2-4 बाया, म्हणजे तुम्ही इथल्या चांगल्याच सगळ्या. नाशिकचं सांगतो मी. आणि नाशिकला गेल्यावर कुठलं मी काय बोललो काय? तुम्हीच म्हणले पुण्याचं सांगा. आता मी काय करू? ऐका, त्यांना जलस झाली. या तिघींनी एकमताने निर्णय घेतला, संध्याकाळी तिघी जणींनी आपण आपल्या पतीला तिच्या विरुद्ध भरवायचं आणि तिचं पतिव्रत्य भंग करायला तिघांना पाठवायचं. जमलं. आणि आपल्यापेक्षा मोठं कोणी असायला नको. एक सांगू का? स्वाभिमान असावा, अहंकार नसावा. एक सांगू, पण हे विधीचं विधान आहे. या तिघींना अहंकार झाला नसता तर आजचा दिवसच नसता आणि गुरुचरित्र जन्माला आलं नसतं. म्हणजे जो भी होता है वो अच्छे के लिए होता है. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. विधीचं विधान आहे. देवाला यायचंय. मग तिघींनी तिघांच्या डोक्याला त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणून इथं बरेचसे माझे काही बांधव आहेत, पितृवर्ग आहेत, इथं माझे मित्र आहेत, इथं माणसं आहेत. त्यांना मी एक मेसेज देतो. ऐका, पूर्वीच्या काळी देव सुद्धा बायकांचं ऐकत होते. त्याच्यामुळे तुम्ही ऐकता, काही टेन्शन नाही. पण बायको चांगलं सांगणारी असेल तर ऐकावं. ती जर हाटीवादी असेल ना, माझा पगार माझ्याकडं, तुमचा पगार माझ्या माहेरकडं, अजिबात नाही जमणार. कळतंय का? तुमची म्हातारडी आणि माझी मम्मी, अजिबात नाही ऐकायचं. बाईसाठी आई सोडू नका. आईसाठी एक वेळेला बाई सोडा, जमेल. पण आम्ही बायकोच्या आठवणीत आईला विसरतो आणि इथंच मोठा घोटाळा होतो. मी म्हणत नाही, पण माझ्या माता भगिनींनो, आपण आपले आई वडील सोडले तर सासू सासऱ्यांना किमान नाही 50% तरी आई बापासारखं वागवा ना. आणि ज्यांची मुलगी, मी परत रिपीट करतोय कारण घरामध्ये तुम्ही राहतात, ज्यांची मुलगी सासरी गेली आहे त्यांनी सुनेला सुद्धा मुलीसारखं वागवा ना. पण नाही हो, कठीण समस्या आहे. या तिघांना सांगितलं, तिघींनी तुम्ही जायचं, तिचं पतिव्रत्य भंग करायचं. ठीक आहे. तिघ जण एक विचाराने तयार झाले. आजचा दिवस होता. तिघांनी भिक्षुकाची रूप घेतली. इथे एक सुंदर कथा आहे, पण घड्याळ थांबत नाहीये म्हणून मला पुढच्या विषयाकडे जावं लागतंय. मी 2 विषय अजून मांडून थांबणार आहे. एक 10 ते 15 मिनिटात मी समारोप करतोय. तयारी आहे ना मनाची? ऐका. भिक्षाम देही, भिक्षाम देही. सांगू तुम्हाला, एका महान पतिव्रतेच्या दारामध्ये या तिघांना भिक्षुक व्हावं लागलं. ही पतिव्रतेची ताकद आहे, पतीच्या सेवेची ताकद आहे. 3 देव कोण? ब्रह्मा, विष्णू, महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय. महान बलाढ्य. हे जगताला हे 3 जण आधार आहेत, पण ते खाण्यासाठी आधार शोधताय. काय मोठेपणा असेल. भिक्षाम देही, भिक्षाम देही. नेमके अत्री ऋषी माध्यान्ह काळात दुसरी संध्या करायला सरोवरावर गेलेत. ऐका, आज बऱ्याचशा ठिकाणी दत्त प्रभूंचा जन्म सायंकाळी साजरा केला जातो. एकदम चुकीची प्रथा आहे. तुम्ही म्हणाल, तुम्हाला एवढा आत्मविश्वास कसा? गुरुचरित्र. तुम्हाला
विश्वमाऊली जवळ आहे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र ऐकायचं असेल फक्त नामदेव महाराज, कारण ते आद्य चरित्रकार आहे, ते परफेक्ट आहे. समाधीच्या वेळेला सुद्धा नामदेव महाराज इथं उपस्थित होते, म्हणून आम्हाला नामदेव महाराजांनी सांगितलेलं प्रमाण आहे. आणि दत्त प्रभूंचा जन्म दुपारी 12:39 झालाय, हे गुरुचरित्र सांगतं, म्हणून आम्हाला ते प्रमाण आहे. आम्ही दुसऱ्यांवर विश्वास ठेवायला तयार नाही आणि ठेवायचा पण नाही. मध्यान्ह काळ आहे तो. कृष्ण जन्म रात्री 12:39 आहे, 12 नाही, लक्षात ठेवा, वारकरी आहे तिथं. राम जन्म दुपारी 12:39. पाहिजे असेल आमच्याकडं पत्रिका आहे, कृष्णाची सुद्धा रामाची सुद्धा पत्रिका आहे. त्या रामाची कृष्णाची पत्रिका आमच्याकडे सेवा मार्गाने दिलेली. हा अभ्यासू परिवार आहे, म्हणून इथं बोट करायला जागाच नाही. हे चुकू शकत नाही, परफेक्ट आहे. आमचं पंचांग पाठ आहे, आमचं ज्योतिषशास्त्र आहे, आमचं आयुर्वेद आहे, आमचं नाडी परीक्षण आहे, आमचं ग्राम अभियान आहे, म्हणून सेवेकरी समर्थच आहे, परफेक्ट आहे. अनुसूयेने हात जोडून सांगितलं, मी जेवणाची तयारी करते बसा. आणि या तिघी जणी वरतून म्हणायच्या, तिला जेवण तयार करायच्या आत तुम्ही पटकन बुटकी मारून आंघोळ करून या, टाइमपास करू नका. त्या तिघी सांगायला आणि तिघ ऐकायला. किती ऐकावं बायकोचं. देव सुद्धा ऐकत होते, जाऊ द्या ऐकू द्या. पण आता दत्तप्रभू जन्माला येणार आहे, त्याच्यामुळे देवाला ऐकायलाच पाहिजे. आले हे तिघ चालत असताना या तिघी जणी म्हणल्या, लवकर जा, बुटकी मारान पटकन जा, कारण ती फार हुशार आहे. कोण? अनुसूया. आता मला इथं माझ्या सद्गुरू मोरे दादांचे शिष्य नारायण दासजी पिठले हे सांगायचे आहेत. हे कॉम्बिनेशन कसं आहे पहा. कोणी सांगणार नाही कथेत. सेवेकरी परिवार आहे, वारकरी परिवार आहे, आणि याला पाया मजबूत आहे, पक्का बेस आहे. नारायणदासजी पिठले, सद्गुरू मोरे दादा तुळजापूरला प्रदक्षिणा घातल्यानंतर देवीने सांगितलं, तुझा गुरु तुला नाशिक क्षेत्री भेटेल, जवळ जा. सद्गुरू मोरे दादा शोधत होते, दरवाजा लोटला. पिठले महाराज म्हणले, या दादा, मी तुमचीच वाट पाहत होतो. डोळ्यानं त्यांना दिसत नाही, पण दिव्य चक्षु आहे, दृष्टी आहे. दादा, महाराजांच्या नैवेद्याला आपल्याला भाजी पोळी बनवायची आहे. आत्ताची आत्ता गंगेच्या तीरावर पंचवटीत जा. तिथं एक स्त्री लाईटीच्या खांबाला पाठ लावून 2 भाजीच्या जोड्या घेऊन बसली आहे. तिच्याकडून त्या भाजीच्या जोड्या आणा. लक्षात येतंय का? डोळ्याने दिसत नाही. नीट ऐका. ही तेजाची उपासना कुठून आली आमच्याकडं, सेवेकरी परिवाराकडं, ते मला सांगायचं आहे. अनुसूयेने काय केलं माहितीये का? मेथीची भाजी निवडली, कढईमध्ये सगळं फोडणीचं सगळं तेल मीठ सगळं टाकलं, ती भाजी टाकली, पाणी घातलं, आणि ती भाजी सूर्याच्या प्रकाशात ठेवली, आणि त्या सूर्याकडं पाहून भाजीकडं पाहिलं. एकच सेकंदात भाजी शिजली. हीच प्रक्रिया मोरे दादांनी सद्गुरू पिठले महाराजांकडे बघितली स्वामींना नैवेद्य बनवताना. ही तेजाची उपासना आहे. आणि ही कशाने प्राप्त होते? ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं करा, जप करा. तेजाची उपासना आहे. देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः एक टाळी डावीकडं, एक टाळी तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः
स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. गायत्री माते की जय. हे येईपर्यंत तिघ जण स्वयंपाक तयार आहे. पानं वाढलेत तिने, मीठ लोणचं पापड सगळी तयारी आहे, लिंबाची फोड सगळी तयारी आहे. हे तिघ जण आले, म्हणले अरे आम्ही हिला नापास करायचं, हिनेच आम्हाला नापास केलं आणि आता जेवायला बसले. वरतून त्या तिघी जणी खुणवत होत्या, अरे तुम्हाला सांगितलं होतं लवकर जा. ते म्हणले आम्ही लगेच आलो पण हिचं जेवण तयार आहे, आता काहीतरी युक्तिप्रयुक्ती करा. मग भगवान विष्णू शक्कल लढवायला मॅनेजमेंट करायला एक नंबर आहे. कानडाव विठ्ठलो कर नाटको, नाटक करणारा देव. याने ब्रह्माला आणि शिवाला सांगितलं आपण आता हिचं पतिव्रत्य भंग करण्यासाठी हिच्याकडं अन्न मागू, पण ते नग्न अन्न मागू. हे अनुसूये, हा अतिथी देवो भव. काय चुकलं? खाऊन तर बघा. नाही, आम्हाला असं अन्न नको आहे, मग आम्हाला नग्न अन्न पाहिजे. आता नग्न अन्न ह्या शब्दाचा अर्थ कळायला पतिव्रताच पाहिजे. काय बोललो मी? हा, ती काय साधारण स्त्री नव्हती. हजारो वर्षाचं तप होतं, पतीची सेवा होती. ती म्हणली हे अन्न हे नको, आम्हाला नग्न अन्न वाढ. तिने ते सगळं अन्न मध्ये नेऊन ठेवलं आणि हात जोडून विनंती केली, तुम्हाला मी नग्न अन्न वाढते, पण तुम्हाला बालक व्हावं लागेल. कारण नग्न ह्या शब्दाचा अर्थ कपडे काढ विवस्त्र होऊन वाढ असा अजिबात होत नाही. शब्द विग्रह, शब्द फोड करायचं ठरलं. न अग्न इति नग्न. ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श नसतानाही ते अन्न गरम असतं आणि ते एकमेव आहे आईच्या स्तनातलं दूध. नग्न. कळतंय तुम्हाला? समारोप करायचा आता आपल्याला. यांनी काय मागितलंय? आम्हाला तुझं दूध प्राशन करायचं. ती म्हणली मग दूध आईचं पिण्यासाठी बालक व्हावं लागतं ना. मग नग्न अन्न म्हणजे काय? ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श नाही तरी ते अन्न गरम, आईच्या स्तनातलं दूध. ती म्हणली मी तुम्हाला देते, पण मग तुम्हाला बालक व्हावे लागेल. म्हणून 3 बालके झाली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. छानसं गीत होईल, त्यानंतर एक 5 मिनिटात समारोप होईल. 1-2 सूचना असतील गुरुकुल पीठातर्फे, त्या तुमच्या समोर मांडणार आहे. छान. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मलाए. दत्त गुरु दिसले मलाए. दत्त गुरु दिसले मलाए. दत्त गुरु दिसले. माय उभी गाय होऊनी पुढे वासरू मागे
चरण शुभंकर फिरता तुमचे मंदिर बनले उभ्या घराचे चरण शुभंकर फिरता तुमचे मंदिर बनले उभ्या घराचे घुमटा मधुनी जय हो. घुमटा मधुनी हृदय पाखरो स्वानंदे फिरले मलाये दत्त गुरु दिसले मलाये दत्त गुरु दिसले मलाये दत्त गुरु दिसले तुम्हीच केले सानी किमया कृतार्थ झाले माझी काया तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्या भवती हे औदुंबर बसले मलाये दत्त गुरु दिसले मलाये दत्त गुरु दिसले मलाये दत्त गुरु दिसले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे सामोरी बसले मलाये दत्त गुरु दिसले मलाये दत्त गुरु दिसले मलाये दत्त गुरु दिसले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वा वा छान. आमच्या महाराजांसाठी एकदा जोरदार गाणं. हे सुंदर गायलं. आज खूप गीतं होते पण वेळ कमी असल्या कारणानं आपण ते थोडेसे कमी करून थोडं वक्तव्यावर जास्त भर दिला, कारण ही कथा समजणं आजच्या मितीला गरजेचं होतं. आता हे 3 बालके झाले, खूप वेळ झाला अजून काही येती ना हे तिघं, म्हणून यांनी नारदाला सांगितलं, नारदा बघ ना बाबा खूप वेळ झाला, हे अजून काही यायला तयारच नाही. नारदाने येऊन पाहिलं तर ब्रह्मदेव भगवान विष्णूंचा कान ओढत होते आणि भगवान विष्णू असं करत होते. 3 बालके झाले, रडत होते. आपलाच अंगठा पायाचा तोंडात घालून चोखत होते. नारद पुन्हा गेले. घोटाळा झाला आई साहेब. काय? 3 बालके झाली. गुरुचरित्रात कथा आहे ना, आज आपण वाचली आणि जय जयकार केला. मग ह्या तिघीच्या तिघी खाली आल्या, म्हणजे तिन्ही देवींना देवांना खाली आणण्याचं सामर्थ्य आत्री ऋषीसारख्या तपस्वी ऋषीत आहे आणि पतिव्रता अनुसूयत आहे. आजच्या कथेतनं हे लक्षात येतं. या तिघी आल्यानंतर हे लहान बाळं झाल्यामुळं त्यांना काही ओळखू येईना आणि मग त्यांनी विचारलं, अगं अनुसूये आमचे नवरे इकडं आले होते का गं? अनुसूया म्हणली, इथं काय बोर्ड लावला काय हरवलेले नवरे सापडून मिळतील म्हणून? तुमच्या तुम्ही शोधा. का ग पार्वती? काय तुझा कोणता ग? मला नाही ओळखू येत. तुझा कोणता ग? ओळखू येत नाही. शेवटी तिघींच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी अनुसूयेच्या पायाला मिठी मारली आणि सांगितलं, आज नात्याने तू आमची सासू आहेस. तुमच्या लक्षात येतंय का? कारण का तू खरंच विश्वाची जननी आहे. नारद मुनी म्हणाले, आई साहेब
त्याच वेळेला जर मी सांगितलं होतं महान पतिव्रता अनुसया, त्याच वेळेला डोळ्यात पाणी आलं असतं तर आज रडायची वेळ पुन्हा आली नसती. म्हणून घटना घटने के बाद किया जाता है उसे पश्चाताप कहते हैं, मगर घटना घटने से पहले किया जाता है उसे विचार कहते हैं. आजच्या कथेतून लक्षात येतं, कधीही घडणारी गोष्ट घडण्या अगोदर विचार करा, नंतर पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहत नाही. एक शरीरात असते रुद्र ग्रंथी, एक असते विष्णू ग्रंथी आणि एक असते ब्रह्मग्रंथी. आता ब्रह्मग्रंथी असते हृदयस्थानी, शिवग्रंथी असते भ्रुकुटी मध्यावर आणि विष्णू ग्रंथी असते नाभीच्या ठिकाणी. उत्पत्ती, स्थिती आणि लय. आता याचा अर्थ वैज्ञानिक दृष्टिकोनातनं सांगायला मला पुन्हा 1.5 तास लागेल, म्हणून आता वेळ माझ्याकडं नाही. उदार अंतकरणाने माफ करा, पण माझा आज सकाळपासून उद्देश होता, आज माझ्या या सर्व समस्त सेवेकऱ्यांना, वारकऱ्यांना फक्त दत्त जन्मच आपण सांगावा, जेणेकरून बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील आणि दत्त प्रभूंसारखे ब्रह्मा विष्णू महेश, उत्पत्ती स्थिती आणि लय असणारे हे 3 देव मॅनेजमेंट करणारे, त्यांची कार्यकारणी कशी आहे, ते कार्य कसे करतात, ते कुठं येतात, त्यांना जागा कशी हवी असते, पतिव्रतेचं पातिव्रत्य काय, पतीने तप कसं करावं आणि आज्ञेत एकमेकांच्या कसं राहावं, देवाचं कार्य कसं असावं, या सगळ्या गोष्टी मी 1-1.5 तासामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी जनकल्याणचा बॅनर लावलेला आहे. जनकल्याण मी स्वतः केलंय. जेव्हा जनकल्याण योजना सुरू झाली, मी 151 रुपयापासून सुरू केलं. अजूनही माझा बँकेमधून, अकाउंटमधून 151 रुपये हप्ता गुरुकुल पीठाला वर्ग होतो. तुम्ही सुद्धा करू शकता. कशासाठी करायचं? ज्या लोकांच्या घरी सतत आजारपण आहेत, ज्या लोकांची लहान मुलं हट्टीपणा करतात, ज्या घरामध्ये कटकटी भांडण आहे, ज्या घरामध्ये पितृदोष आहे, ज्या घरामध्ये कुलस्वामिनी कुलदेवतेचे दोष आहे, जास्त नाही, महिन्याला फक्त दिवसाभरातला कष्टाचा 1 रुपया आपण बाजूला काढायचा आहे. दिवसातला 1 रुपया. घरात किती व्यक्ती आहे त्यांचे तेवढे पैसे, म्हणजे साधारण कमीत कमी 151 रुपये. मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटल, गुरुकुल पीठ, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी हजारो बेडचं हॉस्पिटल, अद्ययावत सेवा असलेलं हॉस्पिटल, जिथं परदेशातले डॉक्टर सुद्धा सेवा देण्यासाठी तयार आहेत, असं हॉस्पिटल, जेणेकरून दुःखित पीडितांना न खर्च करता उपचार व्हावे, यासाठी परमपूज्य गुरुमाऊली आणि त्यांचे 3 पुत्र आमचे चंद्रकांतजी दादा, नितीन दादा आणि आबासाहेब यांचं मानस आहे. ज्यानं 151 रुपये त्या हॉस्पिटलसाठी महिन्याला दिले, त्याला कधीच आयुष्यात दवाखान्याची पायरी चढायची वेळ येणार नाही. माझ्या अनुभवातनं मी सांगतो. म्हणून त्या जनकल्याण योजनेमध्ये सहभागी व्हा. इथं सेवेकरी जे जे दिंडोरी प्रणित मार्गातले उपक्रम सांगतील, त्या उपक्रमात आपण सहभागी व्हा. मुलं ऐकत नसतील, लग्न मार्गी लागत नसतील, त्या बापानं 5 रविवार मल्हारी सप्तशतीचे पाठ उपवास धरून वाचायचे, मुलांचे प्रश्न मार्गी. ज्यांच्या घरात मुलींचे प्रश्न आहे, नोकरीचे, लग्नाचे, आजारपणाचे, हट्टीपणाचे, आजारपणाचे असंख्य प्रश्न आहे, त्या घरातल्या मातेने, आईने किंवा त्या मुलीने 21 दिवसात 21 किंवा 14 दिवसात 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन करायचे, मुलींचा प्रश्न मार्गी. ज्या विद्यार्थ्यांचा केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, त्यांनी अभ्यासाच्या अगोदर एकदा गणपती अथर्व शीर्ष, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र नित्यसेवेच्या ग्रंथात केंद्रात उपलब्ध आहे, वाचन करायचं. कॅप्चर कॅपॅसिटी वाढते. 7 पानं तुळशीचे चावून खायचे, 21 दुर्वा, 2 पांढऱ्या रुईची फुलं, 2.5 आपट्याची पानं उजव्या हातावर घेऊन श्री स्वामी समर्थ जप 2 मिनिट, महामृत्युंजय 5 मिनिट, 1 वेळा अथर्व शीर्ष, 1 वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आणि
11 वेळा नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वम मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव. हे सगळं हे करून देवासमोर ठेवायचं. परीक्षेला, कोर्टाच्या कामाला, इंटरव्ह्यूला जाताना, नोकरीसाठी जाताना, उसने पैसे मागायला जाताना, महत्त्वाच्या कामाला जाताना ते फुलं, पानं आणि दुर्वा सोबत न्यायच्या. 1001% तुमचं काम पूर्णत्वात जाईल. हे फक्त श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातच सांगितलं जातं. ज्या माता भगिनींना संततीचा अडथळा आहे त्यांनी उंबराचे हिरवे फळं कापून ते वाळवायचे, त्याची पावडर तयार करायची आणि सकाळी उठल्या उठल्या अनाशापोटी गरम पाण्यात 1 चमचा कपभर गरम पाण्यात ती पावडर टाकून पिऊन घ्यायची. गोपालकृष्णाच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक पुरुष सूक्त म्हणून 16 वेळा करायचा. पती पत्नीने त्या मूर्तीवरचं अभिषेकाचं तीर्थ घ्यायचं. संततीचे अडथळे दूर होतील. ज्यांचं ज्यांचं डोकं दुखतं, बस आता वेळ संपली, आता नाही सांगणार, बस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सांगण्यासारखं भरपूर आहे. तुम्ही वेळेचं दान या ठिकाणी दिलेलं आहे. निश्चितच समर्थ गुरुमाऊली तुमचं कल्याण करो. उद्या 10:30च्या आरतीला सप्तदत्त पूजनानंतर महाआरती आहे आणि अखंड गुरुचरित्र नाम जप यज्ञ सप्ताची उद्या सांगता आहे. उद्या पगाराचा दिवस आहे. पगाराचा उद्या गैरहजर राहू नका, कारण तुम्ही 7 दिवस काम केलं. उद्या तुम्हाला तुमच्या कामानुसार या ठिकाणी पगार मिळणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. जी जी सेवा तुम्ही केली ती चित्रगुप्तामध्ये नोंदवून आपल्या सेवेकऱ्यांकडे द्यायची. ती स्वामींपुढे आरतीच्या वेळेला अर्पण केली जाईल. महाराज तुम्हाला नक्कीच त्या फलश्रुती त्या सेवेची देतील आणि तुमचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं होईल. थोडा घसा बसला होता तरी मी प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर माझं मला द्या, मी भगूरला नेतो. आवडलं असेल तुम्ही सोबत न्या. कर्मधर्म संयोगाने श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली तुमचं कल्याण करो. एकच अर्थ, एकच अर्थ श्री स्वामी समर्थ, बाकी सगळं व्यर्थ. एकच अर्थ श्री स्वामी समर्थ, बाकी सगळं व्यर्थ. जा माऊलींना शरण तुम्ही रे, कळेल जगण्याचा अर्थ. बोला श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा कधी करणार. छान संगीत आणि नंतर सूचना आणि समारोप. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. कृष्णार्पण. झालेली सेवा विश्व माऊली ज्ञानेश्वर माऊलींच्या, गुरुमाऊलींच्या चरणी समर्पित करतो. प्रहर सेवा आज सुद्धा आहे रात्रभर. याची सेवेकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. ज्यांनी घेतली नसेल त्यांनी किमान 1 तास का होईना रात्रीची प्रहर सेवा घ्यावी, अशी माझी पुरुष बांधवांना विनंती आहे.